नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। तर आज आपण पाईप क्लीनरपासून चाफ्याचे फूल शिकूया। तर त्यासाठी मी पिवळ्या कलरचे पाईप क्लीनर घेतलेले आहे आणि आपल्याला एका फुलासाठी 5 पाईप क्लीनर लागतात। तर बघा 5 पाईप क्लीनर आणि ग्रीन टेप घेतलेला आहे। तर बघा एक पाईप क्लीनर घ्यायचा आणि तो असा बरोबर हे करून त्याचा असा मध्य काढून घ्यायचा आणि त्याचा जो मधातला मध्य काढून त्याचे कट करायचा, म्हणजे त्याचे 2 भाग होतात आणि ह्या 2 भागात सुद्धा असे दुमडून घ्यायचे अशा प्रकारे। आणि दुमटलेल्या भागामध्ये कसा उघडून त्याच्यामध्ये जो कापलेला पाईप क्लीनर तो त्याच्यामध्ये असा ॲड करायचा आणि असा उलट दिशेला ही बाजू ह्या साईडला आणि ही बाजू ह्या साईडला अशी घेऊन क्रॉस करायची अशा प्रकारे आणि त्याचे चांगलं खाली असे घट्ट पकडून घ्यायचे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे चांगले घट्ट पकडून जी बाजू मोठी दिसते पाईप क्लीनर खाली लांबलेले ते असे त्याला अशी गाठ पाडायची, तुम्ही बघू शकता। आणि नंतर हा पाईप क्लीनर डाव्या हातामध्ये पकडून ही पाकडी आणि अंगठ्याच्या साहाय्याने असं त्याला शेप्स द्यायचा, बघू शकता। ही आपली एक पाकडी तयार आहे। अशाच प्रकारे आपण पूर्ण ह्या 5ही पाकड्या करून घेणार आहेत। स्वामींना अतिशय प्रिय असे हे चाफ्याचे फूल आहे आणि हे फूल आपण पाईप क्लीनरपासून बनवणार आहे। अतिशय सोपी अशी पद्धत आहे आणि तुम्ही हे पाईप क्लीनर स्वतःसुद्धा बनवू शकता घरच्या घरी। हे बघा आपली दुसरी पण पाकळी अशी तयार झाली आहे। अशा प्रकारे मी हे पाईप क्लीनर दुमटून घेते आणि कट करून घेते। हे बघा असं क्रॉस करायचा आणि खाली त्याला हे करायचं, खाली चांगलं घट्ट पकडून जे असे पाईप क्लीनर मोठे असते त्यांना असे त्याला असे परत क्रॉस करून म्हणजे असे चांगलं असे घट्ट बांधून घेतल्यासारखे करायचे आणि हातात पकडून त्याला असा शेप्स द्यायचा, म्हणजे आकार द्यायचा। अशा प्रकारे आपली ही पाकळी तयार होते। बघा खूप सोपी पद्धत आहे। असं फिरून घ्यायचं आणि इथं पकडायचं आणि इथं बांधून घ्यायचं। एका चाफ्याच्या फुलासाठी 5 पाईप क्लीनर लागतात। तुम्ही याच्यामध्ये हा येलो किंवा याच्यापेक्षा डार्क येलो ऑरेंज कलर सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि अशा प्रकारे तुम्ही चाफ्याचे फूल बनवून तुमचा एक बिझनेस स्टार्ट करू शकता घरच्या घरी। आणि हँडमेड असा एक बिझनेस आहे हा, तो तुम्ही स्टार्ट करू शकता। मी आधीच ग्लू गन साईडला गरम करायला ठेवली होती। जर तुमच्याकडे ग्लू गन नसेल तर तुम्ही B700वाल्या ग्लूने पण चिपकवू शकता। अशा प्रकारे ग्लू लावून आपण ह्या पाकळ्या अशा चिपकून घेणार आहे। असं एका साईडला एक अशा ह्या पाकळ्या 5ही पाकळ्या अशा चिपकून घ्यायच्या आणि शेवटच्या पाकळीला दोन्ही साईडला ग्लू लावून ती शेवटची पाकळी अशी चिपकून घ्यायची। तुम्ही बघू शकता आपण हे 5ही पाकळ्या चिपकवलेल्या आहे छान अशा। आता नंतर आपल्याला याला ग्रीन टेप लावायचा आहे। तर ग्रीन टेप लावण्यासाठी पहिले थोडासा ग्लू असा लावून घ्यायचा आणि त्याच्यावर ग्रीन टेपने असं गुंडाळायचं।
असा टेपला कुठेही फोल्ड न पडता असा टेप चांगल्या प्रकारे असा गुंडाळायचा, म्हणजे आपली फिनिशिंग ही चांगली दिसते. नंतर आपल्याला शेप जर द्यायचा असेल तर आपण याला शेपसुद्धा देऊ शकतो. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपलं हे चाफ्याचं फुले तयार आहे. बघू शकता टेप बरोबर लागल्याने गेला आहे, त्याच्यामुळे हा निघत आहे. टेप चांगला लावून घ्यायचा. तुम्हाला उद्या आपण चाफ्याची कंठी शिकणार आहे, म्हणून आज जर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.